या ठिकाणी मी या ठिकाणी महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार योगेश भाई सागर यांच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय नेत्या इंद्राबाई मुंडे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी योगेश भाई सागर आणि सारिकाताईंचे स्वागत करण्यासाठी आदरणीय साहेबांच्या सत्कारानंतर आपल्या बीड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार योगेश भाई सागर यांचा सत्कार अशोकदादा रसाळ अजय चौधरी आणि भूषण पवार यानंतर भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा सरचिटणीस संजय तात्या तांदळे यांचा सत्कार अनिल तांदळे आणि डॉक्टर लक्ष्मी जाधव
आणि उत्तम यांचा सत्कार आपले गणेश लांडे यांनी सचिन सादर केला. आपल्या कार्यक्रमाला खूप झालेला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा परिषद शासन माजी जिल्हा परिषदेचे वैद्यनाथ शिरसाट, शिरूर पंचायत समितीचे सभापती जालिंदर सानप, कोषाध्यक्ष चंद्रकांत दीपक या सर्व मान्यवरांचा सत्कार करतो. आणि या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार योगेश भाई सागर यांच्या प्रचारासाठी नियोजनासाठी या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांची आपण बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या बैठकीचा प्रस्तावित उपाध्यक्ष संगीता पाहिजे व्यासपीठावर उपस्थित असलेले कृपया, भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीला एक प्रकारची शिस्त आहे. तेव्हा कृपया माझ्या सर्व भावांना विनंती करते की आपल्या शिस्तीला, आपल्या पक्षाला कुठल्याही प्रकारचा घाल होत लागल अशा पद्धतीने तुम्ही अनुकरण करू नका. कृपया सर्वांना आसनाची व्यवस्था केलेली आहे. आपण इथं बसा. आदरणीय आमच्या विष्णुपुरे नेतृत्व माननीय गुजरातराव मुंडे साहेब आमची सर्वांची महाराष्ट्राची वाकडी आणि आमच्या सर्वांची पुतळी माननीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि ज्यांच्यावर जीवाच्या पलीकडे असलेला विश्वास माझा श्रद्धास्थान म्हणजे माननीय दबंग माजी खासदार आणि म्हणताचे नाते खासदारच म्हणावं लागलं आमच्या डॉक्टर साहेब मुंडे. त्यांच्या प्रचारासाठी आज आपण इथं सर्वजण उपस्थित झालेले आहोत. असे आमचे सर्वांचे आवडते आणि लाडके डॉक्टर योगेश भैया सागर. आज या ठिकाणी आपण सर्वजणांनी एक निर्धार केलेला आहे. मी तर आज योगेश भैयांना म्हणून एक सांगल, बहुत देखे है जमीन, बहुत देखी है जमीन, आप आकाश देखेगा. बहुत देखी है जमीन, आप आकाश देखेगा. जमाना इस पंचायत का डॉक्टर योगेश के कार्य से विकास देखेगा. त्यामुळे आज आपल्याला या ठिकाणी लाभलेलं जे नेतृत्व आहे, अत्यंत अभ्यासू, नीटभाषी, विचारवंत आणि त्याचबरोबर कार्यवंत असलेलं डॉक्टर योगेश सागर हे आपल्याला लाभलेलं या ठिकाणी नेतृत्व आहे. ज्या नेतृत्वासाठी काम करण्याला प्रत्येकाला उत्साह आहे, तितकाच आनंद आहे आणि त्याहीपेक्षा प्रत्येकाला हे विकास नेतृत्व निवडून देईल याचा विश्वास आहे. कारण हे नेतृत्व आदरणीय योगेश भैया उद्या आपल्या बीड जिल्ह्याचा विकास करणार, आपल्या बीड मतदारसंघाचा विकास करणार हा विश्वास आहे. कारण त्यांच्यासोबत पंकजाताई आणि प्रीतमताई या दोघींचेही आशीर्वाद आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी काम करत असताना ज्यावेळेस पंकजाताईंशी बोलणं झालं होतं, योगेश भैया तुम्हाला या ठिकाणी तिकीट केलं, त्यावेळेस ताईंनी आम्हाला रात्री 11:30 वाजता बोलून घेतलं आणि सांगितलं योगेश भैया खूप हुशार मुलगा आहे आणि तो आपल्या सगळ्यांचा भाऊ आहे, त्याचं आपल्याला काम करणं आहे. वास्तविक पाहता
तुमच्या कृतीने दिलेला विश्वास आहे. आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सभा झाल्या. 5 वर्ष आमदार कोण हेच माहिती नाही, पण आमदार व्हायच्या आधी लोकसभेची गल्ली चर्चा आहे. परंतु जे 5 वर्ष प्रस्थापित आमदार होते त्यांचं नाव सुद्धा माहिती नाही. मग 5 वर्षे माझं घर माझं कुटुंब एवढं त्यांनी केलंय आणि त्याच्यामुळे योगेश भैया तुम्ही डॉक्टर आहात, त्यांना मूल्यांक झालाय, त्यांना मूल्यांक झालंय. त्यांना रस्त्यावरचे खड्डे न बुजवण्यामुळे त्यांना किडनी स्टोन झालाय आणि तुम्ही तर डॉक्टर आहात. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला प्रत्येकाचं किडनी स्टोन काढायचंय, त्यांचा मूळ त्यांचं ऑपरेशन करायचंय, पण ते तुमच्या विकासाच्या कृतीचं तुम्ही ते ऑपरेशन करणार आहे. कारण याचा आम्हाला अनुभव आहे. गेले 10 वर्ष आमच्या प्रीतमताई या जिल्ह्याचं विकासाचं नेतृत्व होतं, त्या डॉक्टर होत्या, डॉक्टर आहे आणि त्यांनी प्रत्येकाचं ऑपरेशन बरोबर केले. त्याच्यामुळे त्यांनी या जिल्ह्यात रेल्वे आणली, त्या जिल्ह्याचा विकास करताना विमा कसा द्यायचा, विमा जास्तीत जास्त कसा मिळेल, कोविडच्या काळात स्वतः किट घालून प्रत्येकाच्या रुग्णांची तपासणी केली, मोठमोठे शिबिर घेतले. एवढं सगळं प्रीतमताईंनी केलं कारण त्या डॉक्टर होत्या. परंतु मागचे झालेले जे खासदार आहे त्यांना विसर पडलाय. ते म्हणतात मी आमदार आहे, म्हणजे जर मी आमदार आहे म्हणून सांगत असते तर मला सांगा भावांनो, तुमच्या विकासाचे काम ते कधी करणार? स्वतःचं अस्तित्व विसरणारा माणूस लोकांच्या प्रश्नाचं अस्तित्व कसं लक्षात आणणार? याहीपेक्षा आदरणीय प्रीतमताई लोक आता या सरकारच्या पोटात गोळवलाय. त्यांनी आमच्या लाडक्या बहिणीला पैसे भेटले त्यामुळे त्यांच्या पोटात कळली. आणि यांच्या काय बापाच्या कर्ज दिले का यांनी? आमच्या सरकारने दिलंय प्रत्येक महिलेला. यांचं काय चाललंय? मेन म्हणजे जेव्हा पंकजाताई मध्य प्रदेशला प्रभारी होत्या, मध्य प्रदेशला लाडली बहीण योजना चालू होती, तीच योजना आज इथं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण म्हणून योजना आलेली आहे. प्रत्येक बहिणीला जर तिच्या खात्यात 3,000 मिळत असते तर आज त्यांच्या पोटात पोटफूल उठलाय. त्यांनी पिटिशन दाखल केले, कोर्टामध्ये दाखल केले. बहिणींना लाडकी बहीण योजना मिळू नये यासाठी कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केले. आणि आज आपण ज्या ज्या योजना आणल्या, मुलींना शिक्षण पुरवले, मोफत आणले, त्या सगळ्या योजना आणल्या त्याची आज त्यांच्या प्रसार माध्यमातून कॉपी करायला येतं. मेन म्हणजे काल योगेश भैयांचा दौरा मोमीनपर्यंत झाला. काल योगेश भैयांचा सगळा दौरा जिथं झाला तिथं जाताना मला तरी वाटतं 2-4 जणांचे कंबरडे पडले असते. कारण या ठिकाणी इथल्या आमदारांनी कुठलाही विकास केलेला नाहीये, विकास शून्य असे आमदार आहे. त्यामुळं आज योगेश भैयांना जी संधी दिलेली आहे त्या संधीचं या ठिकाणी नक्कीच सोनं करतील. म्हणूनच आज एक म्हणते जमी बदले जमाने की हवा बदले, जमी बदले जमाने की हवा बदले, अगर हम हमारे प्रीतमताई और पंकजाताई के लफ्ज को बदले तो हमारा खुदा बदले, हम हमारा भगवान बदले. कारण ताईंचा शब्द आमच्यासाठी आमची विकासाची बडबडी आहे. भावांनो, जाता जाता एकच सांगते, पंकजाताईंना आपण जे निवडून दिलं नाही त्यांना कशा कापायची वेळ आलेली आहे. आज आपण 20-25 वर्ष बॅक फुटवर आलेलो आहे. तेव्हा कुठल्याही आमिषाला पडू नका, कुणाच्याही शब्दाला बळी पडू नका. कारण डॉक्टर योगेश क्षीरसागर सारखं नेतृत्व, अभ्यासी नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि या नेतृत्वाला आपल्याला निवडूनच द्यायचं आहे. हा आपला शब्द आहे. पश्चातापाची वेळ येणार नाही. कारण ताईसाहेबांनी त्यांच्यासाठी जीव ओळखलेला आहे. आपण ताईसाहेबांच्या शब्दाला मानणारे आहोत आणि निश्चितच आपण यानंतरचा जो सत्कार करणार आहोत तो आमदार डॉक्टर योगेश क्षीरसागर असाच करणार आहोत हा शब्द देते. आणि मी मला संयोजकांनी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. यानंतर अशोक पेटवणारे बोलते. बोलणाऱ्यांना सूचना केवळ 5 मिनिटात 2 मिनिटात त्यांच्या आदेश केवळ 2 मिनिटात.
भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार श्री योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आणि शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या माननीय प्रीतमताई मुंडे, उमेदवार श्री योगेश क्षीरसागर, संजयरावजी तांदळे, शैलेशजी जहांगीर, सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही पण फॉर्म भरला होता। भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी 3 मतदारसंघाची उमेदवारी मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही सन्माननीय पंकजा यांच्याकडे आग्रह धरला होता आणि या महायुतीमध्ये ही जागा अजितदादा गटाला गेल्यामुळे त्या ठिकाणी आमच्या यांची लॉटरी लागली आणि आता येत्या 23 तारखेला या ठिकाणी आपल्याला ते आमदार म्हणून या ठिकाणी लागणार आहे। यामध्ये तीव्र शंका नाही। भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यामध्ये 5 जागा होत्या, परंतु आता आपल्याला या ठिकाणी 2 जागेवर या ठिकाणी समाधान मानण्याची वेळ आली, तर 1.5 जागेवर समाधान मानण्याची वेळ आली। आजची आली नाहीतर मला मी जनसंघाचा कार्यकर्ता नाही, परंतु मी ऐकलं की जनसंघाचा चिन्ह होतं ते दिवा होतं। तर या भारतीय जनता पार्टीला त्याचं ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी रूपांतर झालं त्यानंतर त्या दिव्याचा एक त्या जुन्या काळामध्ये बत्ती असायची लाईट, ती दिव्यापेक्षा मोठ्या प्रकाश बत्तीचा झाला आणि बत्तीचा नंतर बल्ब झाला, बल्बचा त्या ठिकाणी हॅलोजन सारखा मोठा प्रकाश झाला। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा प्रकाश सगळीकडे गेला, परंतु या ठिकाणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तो प्रकाश कमी पडत आहे असं मला वाटलं। परंतु आता आपण महायुतीत आहोत, त्यामुळे जी काही म्हणजे आमची मनातली जी काही हरकत असेल ते आम्ही आता पकडून घेतोय आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये हीच युती कायमस्वरूपी राहावी। कारण कार्यकर्त्याला सुद्धा उद्या निवडणुका लढवायच्या, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपंचायत असेल, या ठिकाणी मागं जे झालंय ते होऊ नये आणि सत्तेचा वाटा हा त्या ठिकाणी एक ठरवून घेतला पाहिजे तुम्ही नेत्यांनी। जसं समजा जर या ठिकाणी आमदार महायुतीमध्ये अजितदादा गटाचे असतील तर त्यांचा अधिकार 50% असावा, आम्हाला 30% द्यावा आणि शिवसेनेला 20% द्यावा, अधिकाराची मागणी आम्ही त्या ठिकाणी करतो। आपल्याला हे तुम्ही आमचा अधिकार आहे हा तुमच्याकडे राज्याचा मागण्याचा, पुन्हा 5 वर्ष आम्ही आता परत करायची वेळ येऊ नये म्हणून आता स्पष्ट करतो आणि निश्चित या ठिकाणी आम्हाला न्याय देण्याचं काम करतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपण असे अभेद अशी युती या ठिकाणी घेऊ आणि या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला आदरणीय योगेश क्षीरसागर यांचा या ठिकाणी आपण प्रचार करणार आहोत, परंतु जास्तीत जास्त बहुमताने या ठिकाणी त्यांना निवडून द्यायचंय आणि या राज्यामध्ये महायुती सत्ता आली पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे। एवढंच या ठिकाणी बोलतो। मी माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। या ठिकाणी एका सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। केवळ भारतीय जनता पार्टीनेच नव्हे तर या देशातील तमाम बहुजनांचे पंतप्रधान आमच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्व क्षेत्राचे उद्धार करते माझे नेते श्रद्धेय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना विनम्र अभिवादन करतो। महाराष्ट्रातील रत्नागिरी बीड जिल्ह्याची वाघिणी आणि तुम्हाला सर्वांची भगिनी लोकनेत्या पंकजाताई साहेब यांच्या आदेशावरून बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय, चित्तप्रिय, सबक आणि आमच्यासाठी आम्ही माझे म्हणत नाही, आमच्यासाठी त्यांच्या भावासाठी आजही तिथंच असलेल्या आमची खासदारताई डॉक्टर प्रीतमताई मुंडे साहेब आमच्यासाठी साताराचं आम्ही त्यांना सर्व साताराच करतो। आजच्या या प्रजासभेला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ, आमच्या बीड जिल्ह्याचा ठाण्यावर सर्जेराव तात्या, मंचावर उपस्थित असलेली सर्व मंडळी, सर्वांची नावं नाही घ्यायची सूचना झाली आहे। ताईसाहेब 2 मिनिटं दिले आणि 2 मिनिटं माझ्या महामानवाला अभिवादन करण्याचा जातात, त्यामुळं अभिवादन एका शब्दात केलंय। ताईसाहेब एवढंच सांगेल की
त्या उमेदवाराकरता दत्तभाई साहेब हा भारतीय जनता पार्टीच्या मनातला उमेदवार आहे असं मला वाटतंय सर्वांच्या वतीनं. कुणी जरी उमेदवार आला पाहिजे तरी आम्ही तुमचं ऐकणार नव्हतो. त्यांनी आमच्या बहिणीला पाडले, रडविले, त्यांनी त्रास दिला, त्याच्या आईला त्यांना तो पायात पडायला नव्हतो आम्ही. परंतु आता जो उमेदवार दिलाय की आमची बहीण पंकजाताई म्हणते आम्हाला त्याच्या प्रत्येक बैठकीत ज्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकी व्हायच्या त्या ताईताई सांगायच्या अरे बघा ते दोघं जण लेकरं ती योगेश आणि तिची बायको बायाला घेऊन लावून फिरतात, सकाळी 7 वाजता बाहेर पडतात, रात्री 12 वाजता फिरतात. तुमच्या बायका तुमचं ऐकत नाही का? जरा सांगा 15 दिवसासाठी उशी राहील म्हणून. या पोरांनी भारी पंचाने काम केलंय आणि तितक्या मांगाने तुम्ही या पोराचं काम करायचंय असं ऑलरेडी आम्हाला पंकजाताईंच्या सूचना आहे. भैया तुमचं नशीब आहे, फार चांगलं जर जमून आले तिकिटाचं भेटणं असो आणि जिथं आमच्या बहिणी वर्गात कुणी कुठेही फिरून त्या 4-8 दिवसात कुणी कुणालाही भेटतात, कुणासोबतही चर्चा करून द्यायची आवडते. पण ज्या दिवशी आमच्या या 2 बहिणी सांगतात की इथं काम करायचंय, कार्यकर्त्याचा विषय खाल्ला, विषय संपला, दोघींनी एकदा सांगितलं आता आम्ही उठलो. खासदारताईचं भाषण म्हणजे आमच्यासाठी कार्यकर्त्यासाठी प्रेरणा देणार असणार आहे. खासदारताई एकदा इथून बोलून खाली उतरल्या त्या कार्यकर्त्याच्या त्या ताकदीबरोबर जात्या आम्ही सर्वजण भैया तुमचं नशीब आहे, इतके तयार बसतो आम्ही उलट वराडी मंडळी नटून तुम्ही फक्त आम्हाला चला चला म्हणा. बरोबर आहे, वराडी नुसती होती तुमच्यावर. खासदारताईंना सांगितलं आम्ही जे काय आम्हाला म्हणले की आम्ही ताईला सांगितलं, मोठ्या ताईला सांगितलं. खासदार मोठ्या ताई तर म्हणली येथे नवीन आहे रे, त्याला सांभाळून घ्या, त्याची तक्रारी करू नका, त्याच्यासोबत फिरा, त्याला जे काही ते समजून सांगा, ताकदीने त्याच्यासोबत त्याची तक्रार करू नका. मोठी ताई म्हणली एवढा जीव आमच्या बहिणीचा तुमच्यावर आहे. आम्ही तुम्हाला पाहिलं नाही तुमच्याकडे आमचे नेते योग्य आणि एवढे कार्यरत आमच्या भावाची आम्ही कुठं जाणार नाही त्या म्हणल्याशिवाय तुमच्या जवळ येणार नाही. येऊ पण त्याला त्या म्हणतात फक्त तुम्हाला विनंती आहे तुम्ही आमदारच होणार आहे, 100% आमदार होणार आहे. पण मित्र पक्षात आम्ही जे आहे ते आम्ही पार पडणार आहे. चांगल्याच्या अंगावर जाणार आहे, चांगल्याचे इतर घेणार आहेत. काही काही फोन यायला लागले 20-25 तुमच्यासोबत काम केलं, अपक्षात मदत करा ना, भाषाला म्हणून म्हणा ना. आमच्या बहिणीला पाठवलं तुम्ही पैसे घेऊन गेम केली, वाढचे असू कशाची असू इतकी तुम्हाला मदत केली. कुठल्या निधीला कमी पडली आमची बहीण, कुठल्या कार्यक्रम मंत्रीच्या समस्याला कमी पडली आणि तुम्हाला निधी नाही भेटला म्हणून घेतो. आता आमचा सुद्धा निधी खाल्ला होता त्यांनी, पण मी डॉक्टरांनी फक्तच घेतलं. आमच्या बहिणीने दिलेलं ते खूप होतं, यांना काहीच पुरवत नाही. आणि आमदाराबद्दल सांगायचं झालं तर एसटीचा कार्यकर्ता म्हणून मी सांगतो, एसटी समाजाचे माझे बांधव आहेत. 4 पोरं आमदारांनी दाखवत कामाला लावलेले. दलित वस्तीत आणेल एखादं काम दिलंय का? एखादं काम दिलंय का दलित वस्तीत आमदारांनी? एखादं बिहार बांधलंय का? अण्णाभाऊ साठे सोबत 1000 रुपये दिलाय का? वैविधास महामंडळाला रुपये दिलाय का? एक रस्ता केलाय का? नाली. ज्या आमदाराला रात्री 8च्या पुढं स्वतःला सावरणं होत नाही तो कार्यकर्त्याला बाकीच्याला काय सावरणार आहे? त्याच्यामुळे सज्जन सुशिक्षित सुशील उच्च शिक्षित तुम्हाला उमेदवार भेटलाय त्यालाच निवडून द्या. त्याच्या 5 वर्ष डोक्याला हात लावायची वेळ. त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना आवाहन करेल की आमच्या साहेबांच्या आदेशानं आम्ही सर्वजण आता तितक्याच्या स्पीडने बनणार आहेत. योगेश भैयासाठी आम्ही सर्वजण आता इथून साहेबांच्या खात्यात करून खाली उतरल्या की तितक्याच ताकदीने जाणार. आपणही सर्वांनी योगेश भैयासारख्या आदर्श उमेदवाराला, चांगल्या उमेदवाराला, आपल्याच्या उमेदवाराला, फुटीर नसणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावं असं सर्वांना विनंती करतो. रजा घेतो. जय भीम, जय शिवराय, जय गोपीनाथ. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पक्षाध्यक्ष चंद्रकांत बाप्पाकडे यांना आवाज केला आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. किसान काही तुम आगे बढ़ो, किसान काही तुम आगे बढ़ो, योगेश भैया तुम आगे बढ़ो. आज विधानसभेत
मंचावर उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय डॉक्टर पुष्पताई त्यांच्या प्रचारासाठी आपण एकत्रित आलो. आमचे सहकारी मित्र तथा मित्र पक्षाचे नेते उमेदवार आदरणीय योगेश भैया क्षीरसागर, आदरणीय आमचे मार्गदर्शक सर्जेराव तात्या, आदरणीय मंचावरील उपस्थित सर्वच नेते मंडळी त्यांचं मार्गदर्शन नेहमी या मतदारसंघामध्ये आम्हाला होत असतात. योगेश भैया वातावरण चांगले का तर 100% चांगले, कारण तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी एवढ्या पॉझिटिव्ह झाल्या. तुमची उमेदवारी असेल अचानक रात्री 8 वाजता वेगळा होतो होता, काय रात्री खेळ झाला माहिती, रात्री खेळ झाले 1 वाजता फोन आला योगेश भैयाची उमेदवारी फायनल आहे. उमेदवारी फायनल होण्याच्या आधी फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरताना सुद्धा एवढा विश्वास होता घडीच्या चिन्हावर फॉर्म भरला, आपण फॉर्म भरला नाही, जेणेकरून फक्त एकही फॉर्म काढवण्याची गरज पडली, परत त्यांनी फॉर्म भरला नाही. त्यामुळे तुमचे सगळे 65 स्विच आहेत, म्हणजे एवढे स्विच आहेत. तुमच्यानी बराच प्रयत्न केला चिन्ह आणण्याचं आणि तुम्हाला देवाशंकर सांगतो तुमच्या पक्षाचं चिन्ह आणलं असतं काय, शिंदे गटाचं चिन्ह आणलं असतं काय, या मंचावरून सांगतो त्यांनी उमेदवारी आणल्याचं आम्ही सगळ्यांनी त्यांना सुद्धा पाडला. परंतु उमेदवारी एवढी चांगली आहे, आमच्या मनात उमेदवारी आली. या ठिकाणी पंकजाताई साहेबांनी खरं तर पाहिजे बघा, आपण त्यांची विनंती करायला पाहिजे होतं योगेश भाई आपला उमेदवाराचा आपल्या चिन्हावर आला असं बरं झालं. म्हणजे दीडची जागा आई झाली आपल्याला, कारण उमेदवार आपलाच आहे. आणि आज गंमत या मतदारसंघामध्ये अशी काय भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी दोघंच शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अपक्ष उभे. त्यामुळं ही जी युती आहे ती नॅचरल युती, आमची जी पूर्वी होती ती आहे. आम्ही निश्चित या ठिकाणी आजोबाईंनी सांगितलं, अशोक शेट्टी सांगितलं, अशोक शेट मध्ये आले नंबर अशोक शेट 1980 मध्ये अटलजींनी सांगितलं होतं अंधेरा चलेगा सूरज निघेगा कमल खिलेगा. त्यामुळे आपण सूर्यप्रकाश आहे, आपण हॅलोजन नियोजन करत नाही, सूर्यप्रकाश म्हणून आपण या ठिकाणी पूर्ण देशामध्ये काम करतो आणि देशामध्ये नव्हे जगामध्ये सगळ्यात मोठी पार्टी असते. त्यामुळे निश्चित या राष्ट्रवादीची घडी या ठिकाणी आम्ही निवडून आणू. परंतु येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगराध्यक्ष हे कमल चिन्हावर बघायला आम्हाला आनंद वाटत. तुम्ही आपल्या सगळ्यांना असं माझं बोलते, कारण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि दुसरी गोष्ट भैया ही गोष्टी आज या ठिकाणी तुम्ही उमेदवार आहेत आणि सगळं चांगलं बोलणार आहेत आम्ही, कारण आम्हाला तुमचं काम करायचंय. जसं म्हणले मराठी मंडळी तयार होती, निरोधक नव्हता आणि भावकी आपली, कारण महायुतीचे घटक पक्ष भावकी निरोधक द्यावा लागतो. आणि आज खऱ्या अर्थाने असं आता तुम्ही काय वेळेला बघून त्या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम झाला आणि ही ताकद आमचे कार्यकर्ते ऍक्शन मध्ये काय असतात, इलेक्शनसाठी काय सज्ज असतात आणि लोकसभेचा पराभव आमची जीवन एवढं लागलंय. आजही राज्य आजही राज्य आठवणी आल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं, कारण आमचं मंत्रीपद गेले, एक खासदारकी नाही गेली आणि जो निवडून आले ना त्याला अक्कल नाही, त्याला आमदाराकडे खासदार हे त्याला कळत नाही. हे दुर्दैव आहे आणि हे दुर्दैव होत असताना भैया तुमच्यात सुद्धा काही खांबे त्या ठिकाणी विरोधात गेले. त्या खांब्यांना माझी विनंती, आमच्यासोबत गद्दारी केली हरकत नाही, पण योग्य प्रयत्नाकडे चांगल्या माणसासाठी तरी तुम्ही काम करा. कारण हे लढवलं तुमच्या सहकारी लढवले त्यांनी जरी काम केलं असतं तरी विजय झाला असता. परंतु झालं आणि तुमचं सुद्धा काय बघा, तुम्हाला एका गावात आढळतो, तुम्हाला मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, कुठली वस्ती असो, वाडी असो, त्यांना सुद्धा आढळून आम्हाला प्रचंड आढळून येतं. म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह झाल्या. राजयोग घेऊन तुम्ही आलात, अनेकांची लेकरं या ठिकाणी उमेदवार मिळवून म्हणजे अनेक वर्ष गेले ते माझं काही फायदा होतो, पण शेवटी ते आपण उभं राहिले. तसं तुम्ही राजयोग घेऊन आलात आणि निश्चित तुम्ही आमदार होणार आहे आणि आमदार झाल्यानंतर पंकजाताईंचे तुम्ही उमेदवार आहेत. त्यामुळे पंकजाताईंचा तुम्ही भाऊ आहे आणि निश्चित आम्ही सगळे तसं बघितलं तर फार मजेशीर आहे. ही कार्यकर्ते मंडळी कुणाच्या दारात कधी जात नाही, परंतु साईसाहेब जेव्हा सांगतात का तेव्हा रक्ताचं पाणी झालं तरी हरकत नाही. प्रचंड मेहनतीने त्या ठिकाणी दिलेली जबाबदारी पार पाडणारी मंडळी. त्यामुळे निश्चित तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण उरलेले 8 दिवस 8 तारखेपर्यंत प्रचार आहे. आपण या ठिकाणी उठल्यानंतर आपल्याला माहिती काय करायचंय काय नाही आपल्या मनात सगळं आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला जो पराभव झाला त्याचा वचपा आपल्याला काढायचा आहे आणि वचपा काढत असताना सर इतका सोपं वचपा काढायचं नाही. 50,000 मतांनी तुम्ही योगेश भाई निवडून आले पाहिजे. तर खऱ्या अर्थानं बीडची जागा ही निवडून आणण्यामध्ये तो आपल्याला आनंद आहे ना.
जी लीड आपल्याला मिळणार आहे ते हे म्हणत होते किंवा एक टेम्पो तयार झाला आणि या ठिकाणी पराभव झाला. हा पराभव आमच्या दुर्दैवाने झाला. ज्या लोकांना त्या ठिकाणी कळलं नाही आणि दुर्दैवाने लोकनेता साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद या बीड जिल्ह्याने गमवलं. ते गमवलेल्या कॅबिनेट मंत्रीपदाचा वाजपा आपल्याला करायचा आहे. त्यामुळे मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची जी कार्यकर्ते मंडळी आहे त्याला विनंती करणार आहे, आपण रोज आपलं ऑफिस आहे माझ्या डॉक्टरची तिथं आदरणीय प्रीतमताई साहेबांचं ऑफिस आहे, त्या ऑफिसवर आपलं काम चालूच आहे. गेली अनेक दिवसापासून आम्ही या ठिकाणी बैठका घेतोय, परंतु आपण आता या ठिकाणी मेहनती ताकदीने या कामामध्ये उतरायचंय आणि पुढची 10 दिवस हे 10 दिवस जर गेले साहेब परत काही खरं नाही. आपल्या हक्काचा उमेदवार आम्हाला ठाण्याच्या नंतर हक्काचा उमेदवार नाही. ठाण्याचं जेव्हा आमदार होते तेव्हा आम्हाला काही कळत नाही. आता जेव्हापासून आम्हाला कळत आमचा आमदारच नाही. त्यामुळे ह्या वेळेस मात्र आम्हाला तुम्हाला सरकार कळली सत्ता कळली आदरणीय साहेबांच्या माध्यमातून गावखेड्यातला ग्रामपंचायत सरपंच मुंबईत जातोय. त्यामुळे आपल्याला आपल्या हक्काचा आमदार करायचा आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी मेहनत करावी एवढी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर शिरूर पंचायत समितीचे सभापती जालिंदर सानप आपल्याला बोलवत आहेत. आज महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी संवाद बैठकीसाठी उपस्थित आपल्या सर्वांची लाडकी बहीण आणि बीडचे खासदार प्रीतमताई मुंडे, उमेदवार डॉक्टर योगेश भाई क्षीरसागर, जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस चंद्रकांत कांबळे आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी अजय भैया मगाशी तुम्ही म्हणले आणि मी आता असा उल्लेख केला की प्रीतमताई खासदार प्रीतमताई, त्याचं कारण असेल अजय भैया तुम्हीच विषय काढला म्हणून माझ्या लक्षात आला की आपला सध्याचा बीडचा जो खासदार आहे तो स्वतःला आमदार म्हणतो. तुम्ही ऐकले म्हणजे आपल्यासाठी खासदार राहते प्रीतमताईच असं मला वाटतंय. आणि योगेश भैयासारखे उमेदवार महायुतीच्या माध्यमातून तिथं आलाय यातही आपल्या नेत्या प्रीतमताईचे मी आणि पंकजताई आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. आणि भैयांना आपल्याला भरघोस मताने निवडून द्यायचे परत आदेश देऊन आणि सल्ला देण्यासाठी या ठिकाणी प्रीतमताई उपस्थित आहेत. खरं पाहिलं तर योगेश भैया तुमच्या बाबतीत असं झालंय, काही भैयाच्या बाबतीत असं झालंय की भैया बरोबर लढते त्या उमेदवाराला सांगू शकत नाही की आमचीच आहे का. प्रत्येकाला वाटते सगळ्या उभा असताना की आपली योगेश भैया लढत, पण म्हणजे कोण नंबर नाही याचा मिळत नाही अजून. आज अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं आपण ताईच्या आदेशानं लोकांना कामाला लागू. त्या दिवशी परवा योगेश भैयाचा शिरूर तालुक्यात दौरा झाला. त्या दौऱ्यालाही ताईच्या आदेशानं आम्ही पूर्ण शिरूर तालुका फिरलोच नाही सर. आणि आपला आदेश जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी आणि महायुतीच्या उमेदवारासाठी ताईंचे कार्यकर्ते म्हणून आम्ही वेळोवेळी लोकांत आतापर्यंत गेलो. इथून पुढेही तुमच्या आदेशाने प्रत्येक काम करीत राहू एवढं लोकांनी काम करते. यानंतर मी आता असं नाव घ्यायला लागलो की भैया साहेब तुम्ही किती नशीबवाले. भाषणाला मी असं नाव घ्यायला लागलो की एक वेळ अशी होती की नवनाथ अण्णा आणि आदरणीय भारतभूषण क्षीरसागर एकमेकांच्या विरोधामध्ये नगरपालिकेची निवडणूक लढली आणि आता अण्णा तुमच्यासाठी भाषण करले. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष नवनाथ अण्णा शिरोळे आपल्याबद्दल उपस्थित आहेत. महाराष्ट्राचे पुष्पाग्री आहे तुझ्यावर जाता राजा छत्रपती शिवाजी महाराज अभिवादन करून आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आमच्या खासदार प्रीतमताई, उमेदवार योगेश भैया क्षीरसागर, संजयरावजी तांदळे तात्या, नागर भजे सर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, गेल्या 20-25 वर्षापासून मी क्षीरसागरच्या विरोधात आहे. 2001 ला नगराध्यक्षाची निवडणूक लढवली होती. अल्पशा मताने माझा पराभव झाला. डॉक्टर भारतभूषण क्षीरसागराने आमचे मैत्रीचे संबंध आहेत चांगले. त्यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश भैया या ठिकाणी विधानसभेवर उभा आहेत. मी चर्चा केली
योगेश भैया कसे उमेदवार योग्य आहेत आम जनतेमध्ये चर्चा आहे. योगेश भैया चांगले उमेदवार आहेत. क्षीरसागरामध्ये त्यांची ख्याती चांगली. काल कीर्तनताईचा मला फोन आला आणि ताई साहेबांनी मला सांगितलं की तुम्हाला बैठकीला यावं लागेल. मी ताई साहेबांना सांगितलं की बैठकीला येतो ताई तुमचा आदेशानुसार, परंतु उद्याची नगरपालिका जिल्हा परिषद इत्यादीमध्ये राष्ट्रवादी बरोबर आपली युती व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बीड नगरपालिकेची जागा भाजपला घ्यायला पाहिजे. तर ताई साहेबांनी सांगितलं आपण ती चर्चा साधक चर्चा करू, डॉक्टरची आपण चर्चा करू आणि तुमचा निर्णय आपण त्यांना सांगू. आता ताई साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला तुम्हाला 2 शब्द बोलावं लागतील. ताई साहेबांचा आदेश आहे. काल आमच्या लोकसभेला राष्ट्रवादीच्या लोकांनी काही विरोध केला म्हणून आमचा पराभव झाला. केंद्रीय मंत्रीपद आमचं गेलं. काही लोकांनी जातीवाद केला, त्यामुळं पंकजाताईंचा अल्पशा मतांनी पराभव झाला. उद्या योगेश भैया तुम्ही बीडचे आमदार होतात त्यामध्ये ती मात्र शंका नाही, परंतु नगरपालिकेची जागा भाजपला आपण द्यायला पाहिजे, आपण सोडायला पाहिजे, मोठं मन करायला पाहिजे. तुम्ही आमदार झाला त्या आमदार होता तर ही जागा आपण तुम्ही भारतीय जनता पक्षाला सोडा. आमचे काही 4-8 नगरसेवक घ्या. जिल्हा परिषदला तुम्ही उद्या बीडचे आमदार झाल्यानंतर जिल्हा परिषदला आमचे सीटं त्या ठिकाणी सहकार्य करून सर एकत्र निवडून लढू आपण. एवढंच मी त्या ठिकाणी बोलतो. आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वजणांचे धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी शब्द 2 शब्द सर जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक समाजाचे नेते सलीम भाई जंगीर आपल्याला बोलत आहेत. व्यासपीठावरील सन्माननीय आमच्या लोकनेत्या माजी खासदार प्रीतमताई, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख साहेब, संजय तात्या यांनी एक बीड विधानसभेसाठी महायुतीने एक चांगला सुशिक्षित निर्व्यसनी एक उमेदवार दिला असे डॉक्टर विठोबाई. खरं तर सर्व माझ्या सहकारी मित्रांनी प्रत्येक मुद्द्याला हात घातला. मी तो मुद्दा परत रिपीट करणार नाही, कारण ही जी सभा आहे त्या जनतेची सभा नाही, आपल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची एक बैठक आहे. कारण 4 तारखेला निवडणूक झाल्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते एकदम शांत होतो. आता तब्बल आठवडा झालाय. जोपर्यंत आमच्या 2 नेत्याचा आदेश येत नव्हता त्याबद्दल मी शांततेत होतो. काल रात्रीपासून ताईंनी सर्वांना सांगितलं आज बैठक घ्यायची आणि त्यांचे आदेश आले आणि आज बैठकीला सुरुवात झाली. फक्त या निमित्ताने एवढंच सांगलं, इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा 100, 200, 500 मतांचा माणूस आहे. हे ताईचे सर्व शक्ती स्थान आहे, शक्ती स्थळ आहे आणि वरचे जितके पदाधिकारी आहेत हे समाजामध्ये जाऊन काम करणारे पदाधिकारी आहेत. मी याच्यासाठी लावून बोलतो की ते आवाज जरा जास्त होतोय आणि मी जे काय बोलतो ते लोकांना ऐकू येत नाही. या निमित्ताने एवढंच सांगाल, त्यांचा पराभव अत्यंत कमी मतांनी झाला. ते शैल्य आज आम्हाला सर्वांना पोहोचत आहे, अख्ख्या महाराष्ट्रात लोकांना पोहोचत आहे. त्यामुळं आम्ही प्रत्येक गोष्ट करत असताना यापुढं दूध आपण म्हणते टुकून पिऊन त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्या ताईसोबत जो प्रामाणिकपणे सच्चा माणूस राहील त्याच्यावरच आम्ही काम करणार. कंधार ताकद भैया आसपीचं मतदारसंघ बघा, केज मतदारसंघ बघा, अशा अनेक मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो आणि पंकजाताई साहेबांचा फोटो लागत नाही तोपर्यंत त्या भागातील उमेदवारी आणि उमेदवाराला रसद येत नाही. तुम्हाला आठवत असेल पहिली आपली सभा होती प्रीतमताईची खासदारीच्या वेळेस महायुतीची आणि सभेच्या वेळेस या ठिकाणी सभा झाली तर सभेला बॅनरवर मुंडे साहेबांचा फोटो नव्हता. आमच्या तमाम कार्यकर्ते अजय रावले, आमच्या सचिन पांडे, दशरथ रावले, अनिल रावले या ठिकाणी प्रचंड विधान केला आणि जोपर्यंत त्या फोटो बोर्डवर नव्हता तोपर्यंत तो कार्यक्रम सुरू होऊन झाले. त्याच्यामुळे ही आमची अस्मिता आहे, आमची आस्था आहे फोटो लागणं साहेबांसाठी प्रेम करणं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष साहेब, आमदार साहेब, पार्टीचं बॅनर कसलं बी येऊ
पण तुमचं बॅनर बीडमध्ये जाताना पंकजाताईचा फोटो आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो लागला नाही. तरच तुम्हाला या मतदारसंघामध्ये जी ताईची मानणारी शक्ती आहे, भारतीय जनता पार्टीची मानणारी शक्ती आहे, तर तुमच्या पाठीशी निस्वार्थपणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. या निमित्ताने एवढं सांगेल, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या बरोबर आम्ही ताकदीनं उभा राहू आणि असे माणसं आमच्या पोटात एक आणि पोटात दुसरं असं कधीच नसतं. जे पोटात आहे तेच पोटात असतं. ज्यावेळी इतका मोठा रोष असताना मुस्लिम समाजचे लोक बरीच बदल पडलेले असतील, परंतु आम्ही ताकदीनं सर्व समाज पंकजाताईच्या पाठीशी उभा राहिलो आणि काम केलं. सर्व अशाप्रकारे जातीला जीव चालणारे पंकजाताई आहे, प्रीतम ताई आहे. त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमची सर्वजण मिळून ताकदीनं काम करू असा विश्वास या निमित्तानं प्रीतम ताईच्या माध्यमातून तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. येणाऱ्या काळामध्ये बरेच सभा होणार आहे, त्यावेळी आपण सरकारने काय केलं, सरकार काय करणार आहे आणि तुमच्यासाठी एक कार्यक्रमाचा चेहरा यावेळी बीडला मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित तुमचा विजय कुणी रोखू शकत नाही. या ठिकाणी एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तात्या तांदळे आपल्याला मार्गदर्शन करतील. आदरणीय विचार मंचावर उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या, माजी खासदार प्रीतमताई मुंडे, ज्यांच्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत, ते बीड विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार युवा नेते उमेदवार योगेश भैया क्षीरसागर, विचार मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि 2 वाजल्यापासून समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, खरं पाहता मी जास्त बोलणार नाही, परंतु आपल्या सर्व मतदार बंधूंना एक नम्र विनंती करतो की आपल्या पूर्वजांनी जे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, ते स्वातंत्र्य फक्त आणि फक्त महायुतीच्या हातामध्ये टिकून राहणार आहे. नाहीतर बाकी आपण जागतिक पातळीवरचं राजकारण बघतोय, समाजकारण बघतोय. त्याच्यामुळं महायुतीशिवाय पर्याय नाही. आणि योगेश भैया क्षीरसागर म्हणजे भैया तुम्ही 9 सालचे उमेदवार आहेत बीड विधानसभा मतदारसंघाचे आणि 90 आणि 60 साली झालेलं लेकरो आणि उमेदवार त्याचं किती कोड कौतुक असतं आपल्याला सगळ्याला माहिती आहे ना. त्याच्यामुळं आपलं 9 लेकरो घड्याळाची टिक कमळाची आणि धनुष्यबाणाची साथ घेऊन विधान भवनामध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. योगेश भैया, तुम्हाला वाटलं असेल की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणखी कामाला लागले नाही. माझ्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, परंतु भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकदा कामाला लागले की प्रसन्न झालेल्या भूतासारखे काम करतात. आणि त्याचे 3 कारण होते कामाला न लागण्याचे. पहिलं कारण, आदरणीय ताईसाहेबांचं नाम त्या बाहेर दौऱ्यावर होत्या, त्याच्यामुळे संपर्क झाला नाही. आता ताईसाहेब आम्हाला आदेश देण्यासाठी आलेले आहेत. दुसरं कारण, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पुढे नगर परिषद लढायची, जिल्हा परिषद लढायची, पंचायत समिती लढायची, ग्रामपंचायत लढायची. नाही तर मग काय होतं, आतापर्यंत आम्हाला अनुभव आलाय भारतीय जनता पार्टी बीडला गरज सरोज वैद्य करू असे कार्यक्रम पाहिजे. तर असं भविष्यात होणार नाही. आणि तिसरं कारण म्हणजे यंत्रणा. माझ्या आयुष्यात मी 50 वर्ष झाले निवडणूक लढतोय साहेब. मला ते यंत्रणा आणि सूत्र आतापर्यंत कळत नाही काय करणार. जेव्हा सूत्र फक्तला असतं तेव्हा यंत्रणा द्यावं लागते असं ते म्हणतात. आणि जेव्हा यंत्रणा हातात पडते तेव्हा ती खिशात जात नाही, कार्यकर्त्यांच्या खिशाकडे जात नाही, ती कपाटात जाते. आणि मग यंत्रणा कपाटात गेल्याच्या नंतर कार्यकर्ता आणि सूत्र शोधून 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 धागा. त्याच्यामुळं बोलण्यासारखं भरपूर आहे. खरं पाहता आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करीत असताना बऱ्याच वेळेस पाहिले
योगेश भाईंचे कार्यकर्ते एवढे स्वाभिमानी येतं. आता क्षीरसागराचं आमचं गाव शेजारी बांधाला पार, पण माझ्या आयुष्यात एकदाही काम सांगायला त्यांच्याकडे गेलो नाही. परंतु एकदा कार्यकर्ते कामाला लागण्याचं जोरात काम करतात, कुठं रिझर्व्ह वर राहून किंवा आरक्षित दिमाखाने काम करत नाही. मी तुम्हाला सांगतो की ताईसाहेब तुमची एवढी ताकद आहे, पक्षामध्ये आहे, दोघी बहिणींची, पंकजाताईची तुमची, आणि विरोधी पक्षात सुद्धा तुमच्या शब्दाला मान आहे. बऱ्याच जणांनी मागवल्या एकूण तिकडं तिकिटासाठी, पण तुमची कामाला आहे त्यांना कुणाला तिकीट भेटून दिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो ताईसाहेब, अनेक कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली. पंकजाताई फक्त 6,000 मतांनी पडल्यावर आपल्या बीड जिल्ह्याला केंद्रामधलं कॅबिनेट मंत्रीपद भेटलं असतं, आपल्याला मेडिकल कॉलेज भेटलं असतं, अनेक राहिलेले विकासाचे कामं मार्गी लागले असते. परंतु आपल्या बरोबर राहून गद्दारी करणाऱ्यांनी खऱ्या अर्थाने आघाडीतून पैसे घेतले, आपल्याकडून पैसे घेतले आणि नोबेल पारितोषिक जसं भेटल्यावर शांततेचा पुरस्कार तसं अंग राखून काम केलं पाहिजे त्यांनी. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, ताई बरोबर गद्दारी करणारा आपल्याला धडा शिकवायचा का नाही? म्हणून मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी आघाडीतून पैसे घेतले आणि नोबेल पारितोषिक पुरस्कार घेतला, त्यांना आपल्याला आता दादासाहेब फाळके पुरस्कार द्यायचा का कसा? म्हणून मी तुम्हाला सांगतो, गद्दारायला दादासाहेब फाळके पुरस्कार दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, झोपायचं नाही. योगेश भाईला प्रचंड बहुमताने निवडून आणायचंय. तसं योगेश भाई आमचे अतिशय शांत, संयमी, वेदभाषित आणि तैसे तसं डॉक्टर व्यक्तीला जरा लग चांगलं आहे, तुमचे डॉक्टर चांगले असतात. मी तुम्हाला सांगतो, काल परवा एक सभा झाली छत्रपती संभाजी महाराज रेडिओवर, तुम्हाला आवाज केले देतोय. आणि जेव्हा सभा झाल्याच्या नंतर आदरणीय शरद पवार साहेब एका हॉटेलवर थांबले होते. तिथं थांबल्याच्या नंतर माझा एक विश्वासू माणूस तिथं बसलेला होता. त्यांना सांगत होते पवार साहेब की मी येड्याची जत्रा बघितली होती, नाव ऐकलं होतं, पण येड्याची जत्रा बीडमध्ये मी पहिल्याच पाहिली म्हणजे शरद पवार साहेब. ते म्हणले कसे काय? ते म्हणले शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतो मी, चंचो बसोबा. चंचो बसोबा म्हणजे चंदन चोर बजरंग सोनवणे बाप्पा. म्हणजे चंचो बसोबा काय म्हणले की या मतदारसंघाने म्हणजे 66,000ची लीड देऊन मला आमदार केलं. किती हे आपली जे तारे बरोबर असल्या माणसाला आपण मतदान केलंय आपल्या काही लोकांनी. ताई बरोबर गद्दारी बंद करून मला आश्चर्य वाटतंय. म्हणून मी तुम्हाला सांगतो बंधूंनो, मी जास्त बोलणार नाही, परंतु आपण सर्वांना विनंती करतो की आता आपण योगेश भैयाचं साप, दंड आणि भेद भरपूर आहे त्यांच्याकडे, दाखवायला काय अडचण नाही. आणि आमचे कार्यकर्त्यांचा इतके स्वाभिमान येतं. तुम्हाला कोणी रात्री जर त्रास दिला तर मला नावं सांगा, दिवसा कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही. आणि दिवसा आणि रात्री एकसंघ होऊन काम करणाऱ्याची संख्या जास्त आहे, कारण की गोपीनाथ मुंडे साहेबांच्या तालमीचे पट्टे आहेत. म्हणून मी तुम्हाला पुनश्च एकदा विधानसभेमध्ये जाण्यासाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून वाटतं ती लढाई वेळात शस्त्र हातात घेऊन तुमच्या बरोबर रक्षण करण्यासाठी आणि सभागृहात पाठवण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय ताईसाहेबांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मला काल फोन आला नाही की भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, तर मग तुमचे किती कार्यकर्ते असतील, 100 का 50? तर मी त्यांना सांगितलं आदरणीय पंकजाताई असतील, प्रीतमताई असतील, यांची बैठक नसती तर मेळावा, आणि आज हा समोर बसलेला मेळावा अध्यक्ष. तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आपले बीड विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार की कोणत्या गावात फोन केला आपली फाईट कोणाबरोबर, तर ते म्हणजे कुणी असू द्या, फाईट योगेश भैया बरोबर. म्हणजे नंबर 1 उमेदवार या बीड विधानसभेमध्ये आहे.
आणि सर्व गुण संपन्न सर्व जाती धर्मामध्ये लोकप्रिय उमेदवार असे लोकप्रिय उमेदवार योगेश भाई क्षीरसागर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करा. लोकसभेनंतर आपल्या सर्वांना पुन्हा भेटून आणि ते चेहरे परत 6 महिन्यांनी बघून फार आनंद झाला. लवकर चेहरे दिसत नव्हते गेले 8-15 दिवस. आज सर्वच्या सर्व सेकंड बिग बॉस आल्यामुळं सर्वच्या सर्वांची हजेरी या ठिकाणी महायुतीच्या कार्यक्रमात आपण लावली. त्याबद्दल माझे आपले खूप खूप आभार. महायुती भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि मित्रपक्ष यांच्या माध्यमातून नाट्यमयरित्या बीडची उमेदवारी जाहीर झाली आणि जसं सांगण्यात आलं अनेक उमेदवार होते. मी तिथं मुंबईतच होतो. मला खरं तर पंकजाताईचाच फोन आला इथं जरा गडबड दिसते म्हणजे तुम्ही मुंबईत थांबा. आणि मुंबईत असे नावं होते जसं त्यांनी सांगितलं की आज इथं बोलू शकणार नाही. 20 तारखेनंतर विस्तृतपणे आश्चर्यचकित करणारे नावं दोन्ही पक्षात करत होते. इथं जायचं कुठलंही नाव आलं होतं आणि मला आनंद झाला असता. कारण का माझे जे हाल झाले 8-15 दिवसात उमेदवारी भेटल्यापासून तुम्ही समजू शकतो विधानसभेला असं असतं तर लोकसभेला काय असतं. कारण का मी त्यांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकदा भेटलो होतो. त्या पेडबीड विभागामध्ये आम्ही त्यांचाच प्रचार करत होतो. गाडी झाल्या त्यांची तब्येत इतकी वीक दिसत होती. मला तुमची तब्येत ठीक नाही त्या उमेदवारी आणि आज मला तेच सुख जाणवत आहे. आज महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि महायुतीने संधी दिली. या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक म्हणता येणार नाही, सभेतच रूपांतर झालेलं आहे आणि ताकदीचे लोक आज सगळे माझ्या समोर दिसत आहेत. कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या आमच्या भगिनी बीड जिल्ह्याच्या माजी खासदार आदरणीय डॉक्टर प्रीतमताई मुंडे, या ठिकाणी उपस्थित असलेले संजयराव तात्या, देविकाजी नांदरगोटे, अशोक शेठ रुडा, नवनाथ अण्णा शिराळे, नकुले, आमचे बंधू मुन्ना भट, सलीमभाई जहांगीर, शांतीनाथजी दुर्ले, डॉक्टर लक्ष्मण जाधव, श्री अनिलजी चांदे, अजयजी सवई, डॉक्टर अभय वनवे, संध्याताई राजपूत, विक्रांत भैया, संगीताताई दुसरे, जयंतीताई मुंडे, राणा भाऊ डोईपडे, संग्रामजी बांगर, आमच्या पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस बाप्पासाहेब खोके, जालूकांत सानप, अशोकजी रसाळ, रामन मुंडे, सखारामजी कोसे, विलास बांगणे, नूरलाला समोर उपस्थित पक्षाचे अन्य पदाधिकारी. आता अशोक शेट्टी सांगितलं की पक्षाचे उमेदवाराची लॉटरी लागली होती. पण अशोक शेठ 2019ची प्रचाराची धुरा आदरणीय अण्णांची माझ्या हातात होती. शहर आणि ग्रामीण भाग यावेळेस आम्ही पिंजून काढला होता. त्या आधीच्या ग्रामपंचायतीच्या दरम्यान सुद्धा शहर ग्रामीण भागाचे दौरे आम्ही केले आणि गेल्या 5 वर्षात काम करत असताना शहरातील प्रत्येक गल्ली, ग्रामीण भागातील प्रत्येक वाडी वस्तीवर आम्ही विजिट केली. त्या ठिकाणी अडीअडचणी काय जाणून घेतल्या. वर्षभर आधी हा प्रसंग आला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याची संधी भेटली
त्यानंतर या सगळ्या अडचणी दूर करण्याचा सत्तेच्या माध्यमातून प्रयत्न केला. काही आम्हाला त्याला यश आले. शहरातील प्रत्येक समाज घटकाला न्याय भेटेल अशा प्रकारचं बजेट आणि सभागृह असतील, स्मारक असतील किंवा अन्य मूलभूत गरजा भागवण्याचं काम असेल त्या माध्यमातून केला. गेले 30 ते 35 वर्ष माझे वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे बीड शहराचा कार्यभार आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि प्रेमानं बघत आलेले. त्यांची तब्येत गेल्या वर्षभरात ढासळल्यानंतर ही जबाबदारी म्हणून बीड शहर आणि ग्रामीण भाग हा विकासापासून वंचित राहू नये, शांतता, सुव्यवस्था, सुरक्षितता या ठिकाणी राहावी म्हणून ती जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली. आणि दरम्यान काम करत असताना प्रत्येक गावात गेल्या वर्षभरात आम्ही कमीत कमी 4 वेळा मी आणि डॉक्टर सारिका फिरत असताना आम्ही विचारायचो, लोकप्रतिनिधी येतात का जेव्हा लोक अडचणी सांगायचे, ते म्हणायचे 5 वर्षात आमदार कधी फिरत नव्हते. 5-5 वर्ष कधीच नाही, कोणत्याच गावात गेलेलं नाही, विकास कामाचा पत्ता नाही. ते 5 वर्षात एकही मोठा प्रोजेक्ट हा बीड विधानसभा क्षेत्रात आला नाही. एकही सिंचनाचं काम, छोटा मोठा तलाव, बंधारा काही झालं, एकही यशस्वी आले नाही. कांद्याच्या बाजूला कारखाना आला तोही बंद पडलाय. आजवळ काही फेरफेर असं काम काय केलं ह्यापेक्षा काहीच न केलेला आमदार अशी ख्याती त्यांची झाली. आणि एवढी मेहनत वर्षभर करून सुद्धा अन्य कुणाचं तरी नाव हे उमेदवारीसाठी आला. आपण जर चांगला उमेदवार भेटला तरच ह्या बीडचा परत विकास होईल. कारण गेले 5 वर्ष असा प्रकारचा उमेदवार आणि आमदार आणि पुढे सुद्धा आमदार अशा प्रकारचा असला तर ते काही बीडकर फसून घेणार नव्हते. आणि अनेक गोष्टी झाल्या. तिन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते त्यामध्ये बोलणं झालं. आमच्या पक्षातील युवा नेते पार्थ पवार यांनी सुद्धा खूप जोर लावला. सर्व रिपोर्ट मागण्यात आले. परत ते सांगितलं आपण की रात्री एक केले तर 8 नंतर ह्या गोष्टी सर्व झाल्या. आणि मी जसं मागे मिटिंगला सांगितलं फॉर्म भरल्यानंतर पंकजाताईंची अदृश्य शक्ती ही तिथे त्या ठिकाणी काम करत होती. आणि त्यातून रात्री 1:30 वाजता उमेदवारी डिक्लेअर झाली. अजून पण यादीत नाव आलेलं नाही. अजून पण पक्षाच्या यादीत सगळे झोपल्यानंतर आणि फॉर्म पाठवून दिला फ्लाईट 3:30. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आज मी या ठिकाणी मला वाटतं आज जर आम्ही सुद्धा आढावा घेतोय मतदारसंघाच्या चांगल्या सुस्थितीत आपण पक्षाला आणि उमेदवारीला देऊन ठेवले. आणि आज आपल्यासारखे ताकदीचे लोक जर असले, तुम्ही जसं सांगितलं आमचे मित्र आलेले सोयी सांगितलं की मनातला उमेदवार दिलाय त्याच्या इतर उमेदवारांनी इथं काही ठरवलं. लोक म्हणायचे आता आम्ही नेमकं करावं तरी मतदान कुणाला, अशी परिस्थिती निर्माण होण्याची जेव्हा शक्यता होती तेव्हा आता मनातला आलं तर मनातून काम सुद्धा आपण सर्व करता ही अपेक्षा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. मागच्या वेळेस महायुतीची मीटिंग या ठिकाणी झाली. फोटोवरचा त्यावेळेस वाद झाला म्हणून आमच्या सोशल मीडिया आणि काम बघणाऱ्या लोकांना सांगितलं आणि भाजपच्या लोकांना फोटो पाठव, हा तिथून सही घे लेखी आणि नंतरच बॅनर पोस्टर लावा. आणि त्याची गरज सुद्धा आहे. कारण आपल्या जिल्ह्यातून जे मोठे होऊन गेले, जिल्ह्यातला त्यांचा अभिमान आहे, अशा मुंडे साहेबांचा फोटो त्या ठिकाणी असला पाहिजे. ती राष्ट्र भूमिका ही महायुतीतील एक मोठा पक्ष म्हणून भाजपने म्हटलेली. जिथं कुठं अजून अशा सूचना असतील मला बसल्या दिल्याच काही काळ करू नये, तिथं पण दुरुस्ती आम्ही नक्की करू. पहिली निवडणूक आहे, घरातले मोठे थोरांना निवडणुकीचे अनेक अनुभव पण अजून कोणी सोबत नाहीत. जरा लवकरच ते चेहरे सुद्धा सोबत दिसतील अशी मला अपेक्षा आहे.
लोकसभा निवडणूक लागली दरम्यान आणि लोकसभा निवडणूक लागल्यानंतर बीड विधानसभा क्षेत्रामध्ये एकही नेता पंकजाताईंची सभा लावून नव्हता. एकही नेता एकानेही पुढाकार घेतल्यानंतर बीडमध्ये एकही सभा होऊ नये एका चित्राबरोबर नसून याच ठिकाणी अलगचा कार्यक्रम आशीर्वाद संस्था पंकजाताईंना बोलून आपण घेतला आणि आम्ही आमच्या पद्धतीने जे काही होऊ शकतो प्रामाणिकपणे कोण आम्हाला फोन करतोय का कोण यंत्रणा पाठवतोय याची वाट आम्ही घेतली नाही. पण आता तात्याने सांगितल्याप्रमाणे उद्यापर्यंत यंत्रणा पोहोचेल याची सुद्धा जिम्मेदारी मी या ठिकाणी घेतो. निसटता आपला पराभव झाला, कॅबिनेट मंत्री पण गेलं, खासदारकी नाही गेली. आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटतं, कारण का आमच्या सुद्धा खूप अपेक्षा होत्या की बीडमध्ये चांगला प्रोजेक्ट ताईंच्या माध्यमातून मुंबईतून दिल्लीला जाऊन पाठपुरावा करून आम्ही मेहनत करू, पण काही ना काही बीड क्षेत्रासाठी सुद्धा आम्हाला आणायचं होतं. काही नंतर आमदार झाल्या, मला वाटतं 23 तारखेनंतर मंत्री सुद्धा होते. त्यावेळेस त्यांचा एक लहान बंधू आणि त्यांनी दिलेला उमेदवार म्हणून मी नक्कीच बीडसाठी सुद्धा त्या ठिकाणी विकास कामं आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. राहिला प्रश्न पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका, दोन्ही पक्षे लोक, तिन्ही पक्ष, आता 3 पक्ष आणि त्यात रिपाई आणि अजून बाकीची लिस्ट आहे. सगळे मिळून पंकजाताई, पालकमंत्री आणि पक्षाचे इतर नेते सगळे मिळून बसा, काय तुम्हाला योग्य वाटतं ते करा. आणि नगरपालिका सांभाळून 35 वर्ष माझं लहान असं मी एवढा होता, त्यामुळे तिथं राहायचं नव्हतं म्हणून हे डिसिजन घेतलं. इथं मनातल्या उमेदवाराला मनातून मदत करा, इथे तुम्हाला आम्ही तन मन धनातूनही मदत करू. एवढा शब्द आज या ठिकाणी देतो. बीडसाठी अनेक विकासाच्या योजना आम्ही आणलेल्या आहेत. शहरातील प्रमुख रस्ते जसे सिमेंटीकरण झालं, दर्जेदार रस्ते 20-25 वर्ष किती वाहतूक झाली तरी सुद्धा अशा प्रकारचे आपण केले. त्याचा शेवटचा टप्पा बाकी आहे, तो आता विधानसभेत जाऊन मंजूर करून घ्यायचा आहे. पाणी पुरवठा योजना सुद्धा काही त्याच्या तांत्रिक बाबी त्या करायच्या. सिंचनाचं एखादा प्रकल्प आणि उद्या सोडून खालची इंडस्ट्री आपल्याला आणताली तर स्थलांतर या क्षेत्रातून बाहेर जाणारं वाचेल. सरकारच्या योजना आपण गल्लोगल्ली आणि वॉर्ड आणि सुद्धा खेडोपाड्यात पोहोचवल्यात. सर्वात महत्वाकांक्षी त्यांची लाडकी बहीण योजना होती. आपल्या जिल्ह्यातील इतर मतदारसंघात त्याचे लाभार्थी 30, 40, 50 ते 60 हजार पर्यंत. बीड मतदारसंघामध्ये आम्ही गाव खेड्यात ऑनलाईन पद्धतीनं बॅनर लावून नोंदणी केल्या. 1,28,000 लाडक्या बहिणीचे लाभार्थी बीड मतदार. एवढं काम केल्यानंतर ही उमेदवारी आपल्याला ही उमेदवारी जबाबदारी या पद्धतीने आपण घेतोय. म्हणून आपल्या सर्वांचे आशीर्वाद येणाऱ्या 30 तारखेला येणाऱ्या 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युतीचे उमेदवार म्हणून मी निवडणूक रिंगणात उतरत आहे. 20 तारखेला 4 नंबर अनुक्रमांक 4 ला घड्याळ चिन्हासमोरील बटन आपल्याला वापरण्यासाठी आज एवढ्या ताकदीचे मोठे लोक आहात आणि आजपासून लेट पण थेट असं समजून तुम्ही जरा कामाला लागले तर मला वाटतं निश्चित जेवढं मनातून भाजपचे लोक काम करतात तेवढं कोणी करत आणि जेवढं काम आपलं असतं तसं इतर कुठल्या पक्षात नाही. दैनंदिन काम थोडं बाजूला ठेवून जास्तीचा वेळ आपण दिला तर नक्कीच परत खेळ मी येणाऱ्या निवडणुकीत असो
आज इथे सगळे साक्षरते कार्यकर्ते आम्ही फार ओढाताणी करणारे लोक नाही, सरळ लोक आहेत आणि दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. येणाऱ्या काळात तुमचे सुद्धा ज्या ज्या ठिकाणी उमेदवार असतील ताकदीने तुम्हाला मोठा करू एवढा शब्द आज या ठिकाणी देतो. पण आजची घडी ही आपली विस्कटली नाही पाहिजे. आजचं सामाजिक समीकरण आणि सामाजिक परिस्थिती बघता इतर सगळ्या गोष्टीपेक्षा बीड शहर जिल्ह्याच्या ठिकाणी शहर शांत सुरक्षित राहावं आणि डेव्हलपमेंटच्या ट्रॅकवर राहावं ही काळाची गरज. हे सगळं समजून आपण काम करावं एवढी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. 13 तारखेला उद्या सायंकाळी 4 वाजता आदरणीय पंकजाताईंची सभा ही रायमोर या ठिकाणी आहे. आपण सर्व त्यासाठी आमंत्रित आहात. नक्कीच आपण याल आणि मोठ्या संख्येने तिथं लोक येतील. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांची सभा ही 13 तारखेला बीड माने काँग्रेस या ठिकाणी आहे. ही सुद्धा सभा साधारण 4 वाजता संध्याकाळच्या वेळेस आहे. त्याला सुद्धा आपण आवर्जून यावं आणि एक शक्ती आपली मतदारसंघाची जी लोकांना वाटतंय 65 मतदार झालं 66 मतदार झाले चालत राहतं खाली. हा मतदारसंघ कधीच एकसारखा चाललेला नाही. पण यावेळेस मला नक्की वाटतं परिस्थिती सुधारली, समाज पण एकत्रित येत आहे, दुही मिटत चाललेली आहे. आपण सर्व ताकदीने या आणि आम्हाला आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. आल्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाची सोय सगळ्यांनी जीवन जावं ही विनंती करतो. धन्यवाद. यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय माजी खासदार आणि ज्यांच्या परिश्रमानं बीड जिल्ह्याचं लवकरच रेल्वेचं स्वप्न पूर्ण होतंय अशा प्रीतमताई मुंडे आपल्याला मार्ग आज येणाऱ्या विधानसभेसाठी आपल्या बीड विधानसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांच्या प्रचाराचा खरं तर आज शुभारंभ आपण महायुती म्हणून करतोय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मी बोलवतो. आणि प्रमुख म्हणजे काय की त्यांचं निवडणुकीमध्ये काही ना काहीतरी योगदान राहिलेलं आहे असा प्रमुख सगळं काहीतरी आपण लावलं तुम्ही सगळे त्याच्यामध्ये आलेले आहात. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित स्वतः उमेदवार डॉक्टर योगेश भैया त्यांच्या प्रत्येक कामामध्ये खऱ्या अर्थाने अर्धांगिनीची भूमिका पार पाडत असणाऱ्या तालिकाताई कार्यक्रमासाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सगळे मोर्गी सगळ्या आघाड्यांचे प्रमुख सर्व फादर बॉडीचे मेंबर नाव घ्यायची मला गरज नाही. उमेदवार मी आहे का ते जे उमेदवार आहेत त्यांना मानपण ठेवावं लागतं सगळ्यांना. त्यामुळे मी काही तुमचे परत नाव घेणार नाही. तर सन्माननीय मंच आणि त्याहीपेक्षा ज्यांच्या जीवावरती सगळ्या या निवडणुका लढवायच्या असतात ते मंचावर नसले तरी त्यांच्यामुळे आम्ही मंचावर बसू शकतो. तर आमचे खूप मजबूत राखणारे आमचे सर्व कार्यकर्ते तुमचं खरं तरी मनापासून आज खूप खूप स्वागत करते. आणि चांगली गोष्ट आहे बघा की नाव या जागेचा आशीर्वाद म्हणून म्हणजे सुरुवातच आशीर्वादाने करायची की आपला शेवट गोड होईल अशा अर्थाने हा एक चांगला योगायोग मला जाणवतो. पण हा योगायोग जाणवत असताना
मला आपली महायुतीची पहिली समन्वयाची बैठक आठवली की जी याच हॉलमध्ये पार पडली आणि फोटोवरून झालेल्या वादाविषयी चर्चा झाली. पण अजय भैया तेव्हा नेहमीप्रमाणे घोषणा द्यायला सगळ्यात पुढे, बरोबर आहे, बीड का खासदार कैसा हो वगैरे. आणि मी आपली सहज नोंद केले की बीड का खासदार कैसा हो असं फ्युचर टेन्स मध्ये का म्हणता अजय भैया, कसा आहे असं तुम्हाला आताच म्हणा, प्रीतम मुंडे जैसा कशाला, प्रीतम मुंडेच म्हणा. त्याच्यावर चर्चा परिसंवाद म्हणजे पाच मला घरी गेल्यानंतर पसंत डायरेक्ट स्वतःची उमेदवारी डिक्लेअर कसं काय केली. म्हणून मी माझी उमेदवारी डिक्लेअर नाही केली, मी भारतीय जनता पार्टीचा क्लेम ठेवला. कारण मित्र पक्षांची बैठक होती, वेड्या वगैरे बातम्या यायला लागलेल्या होत्या, पार गेवराई पासून ते इकडे नागपूरच्या बॉर्डर पर्यंत. ज्याच्या मनात इच्छा येईल तो येऊन लोकसभेचा उमेदवार होईल असं चर्चेचं उभाण आलं होतं. आणि आज जसे तुम्ही संभ्रमावस्थेत आहात तसे त्याही वेळी होतात की काय करणार, काय होणार, काय होणार. तर खासदारकी ही आपल्याकडे म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे राहील हे किंवा सांगण्याची गरज आणि म्हणून ती भूमिका त्यावेळी घ्यावी. त्याच्यानंतर जे झालं ते वारंवार सगळ्यांनी आपल्या भाषणामध्ये बोलून दाखवलेलं आहे. तुमच्या मनाला किती लागलेला आहे आणि तुम्हाला किती त्याचा वचपा काढायचा आहे, किती त्याची भरपाई करायची आहे. तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या मनाचं शब्द इथे बोलून टाकलं. मला आज मजा या बैठकीची याच्यासाठी वाटते, काय आनंद, काय तुम्ही माझं स्वागत करायला, काय पारदानापर्यंत मला घ्यायला, काय ते लोक स्टेजवरती 10 वेगवेगळे कार्यकर्त्यांचे गट स्वागत करायला. तुम्हाला लगेच तुम्हाला आठवण येते, तुम्ही माझ्या भाषण दिसून लागलं, बरोबर आहे का नाही. मला गरमेना गेलं होतं, ताईचं बरेच दिवसात लाभेमध्ये दौरा नाही, बैठका नाही, काही ताईचं बोलणं नाही. मात्र कसं करायचं म्हणलं चला योगायोगाने निमित्तही साधलेलं आहे, त्या माध्यमातून आपण बैठक घेऊ आणि आपली जी सगळी टीम आहे कार्यकर्त्यांची तिला आता आपण सक्रिय होण्यासाठी सूचना नाही विनंती करू. ती विनंती करण्यासाठी मी तुम्हाला आज काय बोलताना तुमचं सगळ्यांचं भाषण ऐकतेय. प्रत्येक जण येता जाता आपलं सगळ्यांचं चाललेलं आहे की तुमचं नशीब चांगलं आहे, तुमची लॉटरी लागली आहे, असं झालं तसं झालं. नशीब चांगलं आहे, लॉटरी लागली आहे वगैरे असं नसतं. त्यामागचे प्रयत्न हे तुम्हाला दिसत नसतात. कदाचित नाव येणं हा तुम्हाला लॉटरी लागण्याचा भाग वाटू शकतो, पण निवडून येणं हे निश्चितच लॉटरी लागण्यासारखं नाही. त्याच्यासाठी त्यांना आणि आपल्याला सगळ्यांना सुद्धा मेहनत करणं पाहिजे. तात्याचं म्हणले डॉक्टरांचं सगळं सोपं दिसतंय, काय सोपं काय सोपं सांगावं. पहिली निवडणूक सुरू राहिली, 29च्या निवडणुकीला तुम्हाला सगळ्यांना घेऊन कशा निवडणुका लढवल्या हे काही इथे सांगण्याचा विषय नाही. पण इतके सगळे उत्साही आणि इतके सगळे संवेदनशील कार्यकर्ते सोबत घेऊन काम करणं हे काही फार सोपं काम नाही. सतत तुमच्या मनाची काळजी घ्यावी लागते. हळव्या मनाची माणसं चटकन काही झाले की लगेच तुमचं मन दुखावतं आणि ते दुखावलं जाऊ नये ह्याच्यासाठी सतत प्रयत्न करावा लागतो. तेव्हा एखादा फंडाच्या पत्रावर खुश होणारा कार्यकर्ता परवडतो एखाद्या वेळी, त्याला फार काही नाही लागत, त्याला एखादं पत्र लागतं दरवर्षी. पण ज्याच्या भावनिक असतात अशा कार्यकर्त्यांना खुश ठेवणं ही खरंच कार्यवरती कसरत. आणि हे इथे का सांगते तर हे आपल्यासाठी सांगते की यांना फार काही पाहिजे नसतं. कोणी कॉन्ट्रॅक्टर नाहीये, कोणाला कोणते मोठे दुसरे नको आहेत, कोणाला कोणत्या कामाचा टेंडर नको आहे. ही सर्व माणसं ही आत्मसन्मानाची आणि प्रेमाची भुकेली आहेत. म्हणून आज शिंदे साहेबांना जाऊन 10 वर्षाच्या वरचा काळ गेला तरी साहेबांविषयी असणाऱ्या भावना, साहेबांविषयी असणारं प्रेम हे त्यांनी त्यांच्या माघारी आमच्यावरती सुद्धा काहीच आटून दिलं नाही. हे पार्टी नाही, हा पक्ष नाहीये, हा परिवार आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून किती परिवारवादाच्या विरुद्ध असली तरी सुद्धा मी बीड भाजपचं प्रतिनिधित्व करण्यात 10 वर्ष घालवले. मुंडे साहेबांच्या घरी त्यांच्या पोटी जन्म घेतला. म्हणून माझ्या बीडच्या कार्यकर्त्यांचा परिवारवाद मी करते आणि मला हा परिवारवाद आवडतो. सगळ्यांचं नशिबी नसतं.
पदाच्या भोवती फिरणारे मुळे खूप असतात, पण ज्यांच्याकडे काही पद नाही, ज्यांच्याकडे आपल्याला देण्यासाठी संघटनेची जबाबदारी नाही किंवा ज्यांच्याकडे आपल्याला देण्यासाठी एखादं काम नाही, अशा माणसांच्या, अशा लोकप्रतिनिधींच्या आजूबाजूला इतक्या लोकांचा घराणा असावा हे फार कमी लोकांचं भाग्य आहे. आणि असे भाग्यवान नेते महाराष्ट्रातले जर यादी करायची झाली तर मला याचा खूप आनंद आहे की त्या यादीमध्ये माझं नाव सुद्धा तुमचं सगळ्यांच्या आशीर्वादाने आहे. पदाने काम करण्याची ताकद निश्चित माहिती, पण पदामुळे समाजात ओळख असं अजिबात नाही. तुमचं आणि माझं एक वेगळं नातं आहे. 10 वर्ष आपण एकमेकांच्या सोबत काढलेले आहेत. कधी मी तुमचे गाणे ऐकले, कधी तुम्हाला मोठी बोलले असेल, ओरडून बोलले असेल, पण हे तुमचं आणि माझं नातं आहे. म्हणून आज जेव्हा या बैठकीची संकल्पना आली समोर, त्यावेळेस खूप आनंदित होऊन या बैठकीचं आयोजन केलं. पटापट फोन लावले, फक्त पुन्हा फोन लावला. का विचार नाही का सांगते होता, कारण माझं आणि योगेश भैयाचं बोलणं झालं होतं. मी त्यांना सांगितलं की मी सोमवारी बीडमध्ये येते. तिसऱ्या माणसाला माहिती नव्हतं. लगेच मला कुणाचा मेसेज, ताई सोमवारी बीडमध्ये येत आहात, काही दौरा लावायचा आहे का? म्हणून मला कळलं की ह्याची लिंक बरोबर असते की बरोबर आहे ना. आम्ही लोक फोनवर बोललेलं, त्यामुळे आता बहुतेक विधानसभा निवडणूक कार्यालयाचं मुख्य झाल्यापेक्षा अरे भाजपचा समन्वय म्हणून काय हरकत नाहीये. मी त्याला फोन केला नाही, कारण त्याला ऑलरेडी माहितीच होतं मी येणार आहे ना, आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. पण बाकी सगळ्या कार्यकर्त्यांना फोन करण्याचा मी प्रयत्न केला. ज्यांच्याशी बोलणं झालं त्यांना निमंत्रण दिलं आणि त्यांना आवर्जून हेही सांगितलं की ज्यांना माझे फोन झाले नसते त्यांना तुम्ही फोन करून बोलवा. तर पुढे काय करायचं हा प्रश्न फार लोकांच्या मनात. आता पुढे काही नाही करायचं. आपण महायुतीमध्ये की नाही, आधी आपण काय केलं, आधीच्या काळात आपण कसं एकमेकांच्या निवडणुका लढवल्या, या सगळ्या गोष्टी आता इतिहास जमा झालेला आहे. इतिहास जमा कधी स्वप्नात आम्हाला वाटलं होतं का मुंडे साहेबांच्या लेखी असताना जन्म कमळात झाला आणि आम्ही जाणार आहे कमळात, तर आम्हाला कधीतरी येऊन एका मंचावरती घड्याळाचं आणि पवारांच्या पक्षाचं प्रमोशन करावं लागेल तरी आम्ही कधी स्वप्नात विचार केला होता का? पण गणित बदलत असतात आणि बदलणारी परिस्थिती ही आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. सातत्याने प्रवाहाच्या विरुद्ध बोलणं किंवा सातत्याने जी परिस्थिती आहे त्याच्याशी संघर्ष करणं म्हणजे तुम्ही चांगले नेते आहात असं. राजकारणामध्ये जेव्हा कधीतरी तुम्हाला चढाई करावी लागते तसंच कधीतरी शांततेने 2 पावलं मागे सरकून बसावंही लागतं. परिस्थितीचा अंदाज येईल. आज निर्णय करण्याची क्षमता तुमची आमची नाही. आपले नेते जे ज्या पदावर आहेत ते ठरवतील आणि त्यांनी ठरवलेल्या गोष्टी आपण अनुसरण कसं करायचंय. नागपूर इथे बोलताना मागितलं, पंचायत समिती मागितली, जिल्हा परिषद मागितल्या, नगरपालिका मागितली. मला तर काही कळायला गेलं होतं. मी कार्यकर्त्यांचा मेळावा सांगितलं होतं. मला वाटलं होतं की आपली समन्वयाची बैठक आहे आणि तुम्ही योगेश भैयांना शुभेच्छा देताय का धमकी देताय मला तेच कळायला झालं. जोर पहिला तो नगरपालिका आणि काय आहे हे आपले संस्कार नाही. म्हणजे तुम्ही साथ दे आणि मी साथ दे अजिबात नाही. आणि निर्णय घेण्याची जर पावर त्यांच्या किंवा माझ्या हातात असती तर आत्ताच आपण तुम्हाला सगळं डिक्लेअर करून मोकळे झालो असतो. तुम्ही तर टक्केवारी पण सांगितली, तुमच्यातला व्यापारी जागा झाला नाही का? आकड्याशिवाय तुम्हाला बोलता येणं शक्यच नाही. त्यांच्या व्यापारी लगेच जागा झाला. इतके टक्के भाजपला, इतके टक्के राष्ट्रवादीला, इतके टक्के शिवसेनेला. ते टक्केवारी तुमची माझी इथंच कागदावर राहील ना. तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे ना मला आहे. आपले पक्ष शेती बसलेले आहेत. योग्य वेळेला योग्य गोष्टींचे निर्णय होतील. आज तुम्हाला असं वाटत असेल की आमदारकीला आपण त्यांना मदत करायची म्हणजे नगरपालिका ह्यांच्याकडून घुमून घ्यावी, इतका सोपा विषय नाही. कारण त्या वेळेच्या निवडणुकांची गणित ही वेगळी असतात आणि निर्णय त्या वेळेला घेतले जातात. आपल्याला माहिती आहे का आज की आपण पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवणार आहे. आज तुम्हाला ते गोड वाटायचं, पण जिथे भाजपमध्ये समजा एका जागेसाठी 2 इच्छुक उमेदवार आहेत, तिथे जर आपण राष्ट्रवादी आणि शिवसेना घेतलं तर एका जागेसाठी 5 इच्छुक उमेदवार होतील ना.
परवडतंय का म्हणजे आपल्याला? आता काही करू नका, फार लवकर झालंय, लवकर. म्हणजे ते म्हणते का, कॉलेजमध्ये शिकत असताना मुलगी अजून फर्स्ट इयर कॉलेजला असली की लगेच तिला लग्नाचे आशीर्वाद, लग्न जमलं नाही की लगेच पुढच्या वर्षी जोडीने पाया पडायला या, जोडीने पाया पडायला यायच्या आधी आता पुढच्या वर्षी तिघं या. आई एवढी काही थोडं थांबा तुम्ही. आपल्याला अजून आपली विधानसभा पार पाडायची आहे. पुढच्या निवडणुकांना बघून काय होते ते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र राहायचंय का नाही राहायचंय, एकत्रामध्ये तिघं एकत्र आहेत का नाही आहे, का काही ठिकाणी जसं मैत्रीपूर्ण लढती होत आहे तसं होणार आहे, हे सगळं ठरवण्यासाठी अजून थोडा कालावधी जाऊ दिला पाहिजे. अति घाई संकटात नाही, शांत बसा, काही गोष्टी ऑब्झर्व करा, ज्या ज्या गोष्टींचे ठरलेले आहे वेळ त्या गोष्टी पार पडू द्या. विधानसभेची निवडणूक पार पाडत असताना आपण आज आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून योगेश भैयांचं काम करायचंय, मनापासून करायचंय. कारण लोकसभेला त्यांनीही तन मन धनाने आपलं काम केलेलं आहे, ही गोष्ट जमणार. आणि ते गरीब माणूस सापडला तुम्हाला, म्हणून म्हणजे मला काय आनंद वाटला की आज फोटोच्या विषयी पण ते बोलले की पहिल्या महायुतीच्या मेळाव्याच्या वेळी फोटो नव्हता, त्याच्यावरून जे वादग्रस्त झालं, त्यानंतर आज त्यांनी केलं. पहिली माझी निवडणूक आहे, काही चुकलं असेल समजून घ्या. हे त्या व्यक्तीमध्ये हे जे मार्ग आहे ना, ते त्यांना टोचू ते मार्ग घालवू नका. प्रत्येक माणसाच्या मध्ये ही शक्ती नसते की मंचावर येऊन दुसऱ्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर असं आपण मान्य करावं किंवा आमच्या पक्षाचं चुकलं होतं पण आम्ही चुकले करणार नाही हे म्हणायला फार मला मोठेपणा लागतो. ज्या माणसाकडे तो आहे त्याचा कौतुक आपण वारंवार ठोकण्या जाऊन काढून घेण्याचं दुष्कृत्य आपल्या हातात घेऊ नये, एवढं आपण बघण्याची गरज आहे. आणि बघा, तुमच्या मनातला उमेदवार आहे ते उद्या आमदार होतीलही, पण एक गोष्ट समजून घ्या, आपण महायुतीमध्ये सगळे पक्ष एकत्र आहोत. त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही, त्यांचा ते भाजपचे आमदार होणार नाही. त्यामुळे तुम्ही ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नाही आहेत, ते आपले आमदार होणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवून त्या पद्धतीच्या अपेक्षा त्यांच्याकडून करा. मग सवय नाही, मी तुम्हाला 10 वर्ष काय म्हणले, तुमचे आमदार बनले, तुमचे खासदार बनले. भाजपचा आमदार विधानसभेमध्ये कधी नव्हता. त्यामुळे आता आपल्याला आपल्या विचारांच्या बरोबरीने चालणारे आणि आपल्याशी सर्वात जास्त स्नेह ठेवून असणारी व्यक्ती उद्याच्या आमदारकीसाठी लावलेली आहे. त्याचा निश्चित फायदा घ्या, गैरफायदा घ्या. तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे, मला बरेच दिवसानंतर लेक्चर देण्याची संधी मिळाली का त्याचं थोडं आणि मी बोर्ड पण बोलणार आणि मी थोडंसं तुम्हाला धडे पण शिकवणार. हे कसं मी म्हणते, आज आपण फोटोचा विषय करतो. दुर्दैवाची गोष्ट आहे, जिथे भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा जन्म ज्या मुंडे साहेबांमुळे झालेला आहे, त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या साहेबांचा फोटो असत नाही, तर आपल्याला काय अधिकार इतर पक्षाच्या लोकांना जाऊन म्हणण्याचा? ह्याच्याविषयी मी त्यावेळेही आवाज उठवला होता, मी बोलले होते. काय रेकॉर्डिंग असेल, कोण माझे व्हिडिओ घेते, तुमचं टाकायचे तुमचे टाका व्हिडिओ, मला मी काही कोणाला थांबत. आता काय नाही काढून काय मी घाबरत तेव्हाही नव्हते, जेव्हा मला उमेदवारी अपेक्षित होती तेव्हाही मी घाबरत नव्हते. जे बरोबर आहे ते बरोबर आहे, ते चूक आहे ते चूक आहे. पण आणि माझ्यावर ते संस्कार नाहीत, आपला जो बाबा लोकांचं ते काढतं म्हणजे. त्यामुळे जर माझा बाबा चुकला तर मी त्यालाही काढताच म्हणणार. जिथे भारतीय जनता पार्टी त्यांनी जे केलं पाहिजे ते करत नाही अपेक्षित, तर तुम्ही उभं लगे माया करून त्यांच्यावर जबाबदारी करायची नाही. आपण त्यांचे मित्र पक्ष आहोत, आपण त्यांच्या बरोबर काम करणार, आपण त्यांचे सहकारी आहोत. आता आज जर तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्यावर अधिकार गाजवताय, जरे राष्ट्रवादीचे माणसं नाही आहे, त्यांना काय वाटेल 2 मिनिटांसाठी हे थोडं उलटं चित्र. समजा असं असतं की खासदारकीची निवडणूक असते, मी उमेदवार असते आणि त्यावेळी राष्ट्रवादी आपल्या बरोबर आधी आपल्याला मदत करते, म्हणून माझ्या सगळ्या राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांचा दराडा असता आणि त्यांनी नोकरी सोडून घेतलं असतं की लोकसभेला तुम्हाला मदत करणार, नगरपालिका आम्हाला सोडून कसं वाटलं असतं? आपण मोठा भाऊ वगैरे सगळं आहोत महायुतीमध्ये, त्याच्याविषयी काही वाद नाही. माझं ते म्हणणं आहे की आपल्याला सुसंस्कृत उच्च विद्यावेळी आणि
संस्कारी उमेदवार लाभलेला आहे त्याचा आपण निश्चित फायदा आपल्या बीड विधानसभेच्या विकासासाठी करून घ्यायचा आहे. पण भाऊ लागलं कोपऱ्याने करायचं नाही. तुमचे कोपरे किती पेट असले तरी ते खाण्यासाठी मी आहे ना. खासदार नसले म्हणून काय झालं, तुमच्यासाठी तर आहे ते कधी उपलब्ध. अजूनपर्यंत तर माझा असा काही अनुभव नाही बाप्पा की कोणाला फोन केला आणि माझं तुमचं काम केलेलं. त्यामुळे मी कुठल्या पदावर असेल किंवा नसेल, तुमचे कामं करायला, तुमचे गाणे ऐकायला, तुमचे तट्टे सोडवायला, सगळं करायला मी तुम्हाला ऍट युअर सर्व्हिस ऑलवेज. डॉक्टर आहे ना मी, इमर्जन्सीसाठी ऑन कॉल जायची सवय आहे मला. त्यामुळे मी तुमच्यासाठी कधीही ऑन कॉल आहे. आज या महायुतीच्या माध्यमातून त्यांना आपण सोबत घेऊन जातोय. एखाद्या व्यक्तीला जेव्हा एका पदासाठी त्याची नियुक्ती करण्यात येते तेव्हा त्याच्यामध्ये अनेक लोकांचे परिश्रम आणि काही लोकांचा त्याग सुद्धा असतो. ह्याची जाणीव जोपर्यंत तो ठेवतो तोपर्यंत त्याला कधीच खालची पत्तीची वाट बघावी लागत नाही. म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज योगेशभाईंना इथे विनंती केलेली आहे की माझी माणसं ही केवळ सन्मानाची भूकेली आहे. जर तुम्ही त्यांचा सन्मान यथोचित राखलात तर ते कधीही तुम्हाला अंतर देणार नाही. हे जेव्हा मी त्यांना विनंती करते त्याच वेळेला मलाही ही विनंती करते की त्यांच्याकडून कामच आपल्याला करून घ्यायचे नाही तर वेळचा विकास कसा होईल. ते अधिकाऱ्यांनी करायचेच आहे. पण जबाबदारी ज्या इच्छा भारतीय जनता पार्टीकडून पूर्ण होऊ शकल्या नाही त्या त्यांच्याकडून पूर्ण करण्याच्या मुद्द्यात आपण पडू नये. माझं एक असं मी अशीच बोलते कोणाला वीक नाही. पिण्याचा डीएनए नाही ना. जसा पुण्याच्या डीएनए वरती भारतीय जनता पार्टी प्रिंटेड आहे तसं मुंडे असल्याबद्दल माझ्या डीएनए वरती सगळ्यांचे प्रिंटेड आहे. आणि चुकीच्या गोष्टींमध्ये आवाज बंद ठेवू नाही शकत हे पण संस्कार आहे. माझे असणार तर तुमचे खूप लाड करेल. जरा वाटलं की नाही थोडंसं आपल्या ह्याच्या बाहेर चाललेलं आहे आपल्याबरोबर तर निश्चित तुमची कानवडणी पण करते. माझा असा समज आहे की तो अधिकार तुम्ही मला दिलेला आहे. बरोबर आहे का माझा समज? कानवडणी करू शकते का? यायचे का ऐकायला तुका लागल्या मोठ्याने म्हणा कानवडणी करू शकते ना तुमची? व्हेरी गुड आहे. निश्चितच आहे. तुमचा पण माझ्यावर अधिकार आहे. त्यामुळे आपण ह्या आपल्या अधिकाऱ्याच्या मायेच्या नात्याने उद्याच्या विधानसभेमध्ये आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त महायुतीचे उमेदवार मिळेल. खरं तर तसं इतर पक्षात खातं इथे उघडायलाच नाही पाहिजे. यासाठी प्रयत्न करू. संपूर्ण जिल्ह्याची आता मी काही जबाबदारी घेत नाही. केसचं मला दायित्व मिळालेलं आहे आणि आज बीडमध्ये आले आहे म्हणून केस आणि बीड या दोन गोष्टींविषयी तर निश्चित बोलू शकते. तुम्ही सगळे आजपासून व्यवस्थित अंग धरून कामाला लागायचं आहे. आणि जाता जाता एवढंच सांगेन की लोकसभेमध्ये आपल्या मनाविरुद्ध निकाल लागला तरी आता ती घटना मागे पडलेली आहे. आपण सर्वांनी त्याच्यातून पुढे जाणं गरजेचं आहे. त्यांच्याकडून काही कमी झालं असेल तर आपल्याकडूनही काही गोष्टी कमी झालेल्या आहेत. त्यामुळे आता हे काही मोठ्यांनी भाषण करत चर्चा करण्याचे मुद्दे नाही. कुठे आपण कमी पडलो हे आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे इतरांकडे आपण बोटं न दाखवता करायचंच झालं तर शांत चित्ताने आत्मपरीक्षण करूया की या निवडणुकीत झालेल्या चुका येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत होऊ नयेत. कारण आताच्या येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आपल्याला लोकसभेला झालेल्या चुकांची पुनरावृत्ती करायची नाहीये याची खबरदारी घेऊन एक दिलाने सर्वांनी एकत्र येऊन काम करा. महायुतीचे उमेदवार म्हणून आपण योगेशभाईंना बीड विधानसभेमधून प्रचंड मताधिक्याने निवडून आणू. असा काम करू. या प्रवासामध्ये त्यांच्या सोबत राहा. आणि अडचणीला ते आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोतच. जिथे कुठे अडचण म्हणजे पहिला फोन तुम्हाला माहिती या जिल्ह्यात कोणाला लावायचा आहे तो नंबर तुम्हाला पाठवून झालेला असेल नसेल झाला तर सांगून घेते 9646463333. ठीक आहे. ऑल गुड. चांगला. आता सगळ्या जोराने कामाला लागणार. कामाची विभागणी पण थोडक्यात ठरवून तात्या आणि अगरबत्तीसर आपल्यापर्यंत कोणाला काय उत्तरदायित्व आहे त्याची पण माहिती लवकरच देतील. फक्त पुढचे 8 दिवस कष्टाचे आहेत. त्याच्यानंतर आपल्या शहराचं आणि आपल्या विधानसभेचं भवितव्य बदलणारे 8 दिवस ठरतील. एवढे 8 दिवस झोपून काम करा. येणारा काळ हा आपलाच आहे एवढंच सांगते.